आज बघा अंबरनाथ नगरपालिकेची जी 2 तारखेची निवडणूक पुढे जरी ढकललेली असली तरी अंबरनाथमध्ये चालू असलेल्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यातलीच ही एक योजना पाणी पुरवठा योजना. आज आम्ही सगळे उमेदवार आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासहित या ठिकाणी या प्रोजेक्टची या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये ह्या योजनेचं काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल याचे आदेश आमदार साहेबांनी ह्या इथल्या लोकांना सगळ्यांना दिलेले आहेत आणि लवकरात लवकर अंबरनाथकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी या योजनेचं काम चालू आहे आणि खासदार साहेब आणि आमचे शिंदे साहेब या योजनेवर वारंवार साहेब आमदार साहेबांकडे असतील किंवा आमच्याकडे विचारणा करतात आणि साहेबांचं देखील या योजनेमध्ये बारीक लक्ष आहे. ही योजना आणण्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी या अंबरनाथकरांची तहान भागवण्यासाठी पुढच्या 50 वर्षाची योजना या प्रकल्पातून अंबरनाथकरांसाठी पाण्याची मागणी आहे ती पूर्ण होण्यासाठी या योजनेचं काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आम्ही आज सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आम्ही सर्वांनीच या योजनेची 258 कोटीची जी योजना आहे जी स्वयंपूर्ण योजना अंबरनाथसाठी तयार केली होती त्याचं वर्क ऑर्डर झाले. आज काम बघण्यासाठी सर्वच नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्वच नगरसेवक या ठिकाणी काम किती फास्ट होतंय याचं उदाहरण या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. इथे 2 टाक्या पाण्याच्या होत आहेत. इथून पाणी उचललं झालं आहे. नालंबीच्या जे फॉरेस्टची जागा आहे त्या जागेवरती तिथे शुद्धीकरण होऊन 3 मेन लाईन एक ऑर्डनन्सला जाईल, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला असं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. 2 वर्षाचा कालावधी या योजनेचा आहे. लवकरच 1-1.5 वर्षाच्या आत कसं काम होईल त्यासाठी कालच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीच फॉरेस्टची काय लँडचा जो प्रॉब्लेम होता तोही सॉल्व्ह केलेला आहे. लवकरात लवकर ही योजना पूर्ण अंबरनाथकरांसाठी लागू होणार आहे आणि येणाऱ्या 50 वर्षात 24 तास कसं पाणी मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील आम्ही सर्वजण आहोत.